नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 40 इंच साईज कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर पेपर पॅटर्नवरून मी हे सर्व पार्ट कट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचा पार्ट घ्यायचा आहे आणि दोघंही पार्ट समोरासमोर सर्वात आधी ठेवून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि मग आपल्याला शिलाई करायची आहे, जेणेकरून एकाच साईजचे दोघंही पार्ट हे तयार होणार नाही। त्याच्यानंतर कटोरी ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून, आता कटोरी आहे 6 इंचाची, त्याचा दुसरा भाग 3 इंच मोजून घेतला आणि तिथून मग उभं अंतर 2.5 किंवा 2.25 इंच घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने 2.5 किंवा 2.25 इंच अंतर घेऊन आणि डबल शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला सेमच पद्धतीने तयार करून घ्यायचा, फोल्ड करून घ्यायचा, शिलाई मार्जिन सोडून कटोरीचा दुसरा भाग घेऊन आणि उभं अंतर 2.5-2.25 इंच घेऊन दोघंही पार्ट ह्या पद्धतीने रेडी करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे, ते सुद्धा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे। कटोरीचा कोना पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत मग आपल्याला कटोरी जोडायची आहे। तर जेवढा गोल भाग आहे तिथं अजिबात आपल्याला खेचायचं नाही। त्याच्यानंतर खालच्या बाजूला थोडं सरळ भाग येतो, तिथं एखादा भाग कमी जास्त झाला तर थोडं खेचून घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर मग डबल शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर लगेच आपल्याला दुसरा पार्ट जोडून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या पार्टवरती आपल्याला कटोरी खालच्या बाजूकडून जोडून घ्यायची आहे। तर बघा, ह्या पद्धतीने चेक करून घेतली, कटोरी वरच्या बाजूला ठेवली आणि ती पुन्हा खालच्या बाजूकडून जोडून घेत आहे। प्रत्येक पार्ट जोडत असताना आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई ही टाकून घ्यायची असते। त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे। तर जी काही योगपट्टी किंवा क्रॉस पट्टी आपण म्हणत असतो, तर अस्तरच्या ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे तर मी दुसरा कपडा इथं जॉईंट करून घेतलेला आहे। तर कस्टमर कसे असतात की 40 साईज आहे त्याच्यासाठी 1 मीटर ब्लाऊज पीस न देता 80-90 असा ब्लाऊज पीस देत असता। मग ब्लाऊज पीस कमी पडला तर मग आपल्याला अशा पद्धतीने वेगळा कपडा वापरून किंवा मग त्याच कलरचा कपडा आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण तो जॉईंट करू शकतो। तर माझ्याकडे तो कपडा नसल्यामुळे तर मी दुसऱ्या कलरचा खालच्या साईडला वापरून घेतला आणि ही योगपट्टी अशा पद्धतीने रेडी करून घेतली। ज्या पद्धतीने आपण अस्तर जोडत असतो सेम त्याच पद्धतीने। त्याच्यानंतर कटोरी किंवा ही जोडत असताना आपल्याला ह्या बाजूला आयहुकच्या बाजूला 1/2 इंच किंवा 3 लाईन इतकं अंतर अशा पद्धतीने तिरकस भागामध्ये कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर का कट करून घेतलं तर योगपट्टीसुद्धा खूप छान बसते आणि कटोरीसुद्धा खूप छान अशी बसते, त्याच्या अजिबात उचकत वगैरे नाही। त्याच्यासाठी मग दोघंही बाजूंना सोबतच कट करून घ्यायचं आणि मग आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची। ज्या पद्धतीने कटोरीचा कोना आपण पुढच्या बाजूला ठेवत असतो सेमच पद्धतीने योगपट्टीचा कोनासुद्धा पुढच्या बाजूला 1/2 इंच किंवा 3 लाईन इतका एक्स्ट्रा सोडायचा आणि शिलाई करून त्याच्यावरती पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची। उरलेला भाग जो काही एक्स्ट्रा आहे तो आपण कमरेचा चौथा भाग, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राचा भाग कट करत असतो, तेव्हा ते आपण फिटिंगच्या वेळेला ॲडजस्ट करू शकतो। तर बघा, दोघंही बाजूंना सेमच पद्धतीने योगपट्टी जोडून घेतली आणि एक्स्ट्राचा भाग आपण नंतर कट करून घेणार आहोत। तर ह्या ब्लाऊजला मला आयहुक न जोडता काजं बटन बनवायचे आहेत। तर इथं आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचं। तर बघा, हा भाग मी कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून आणि एक्स्ट्राचा भाग मी नंतर कट करून घेणार आहे। तर सर्वात आधी ब्लाऊजवरून चेक करून घ्यायचं, तर काजं कोणत्या बाजूला बसवायचे आहेत आणि बटन्स कोणत्या बाजूला लावायचे आहेत, मग आपल्याला काजपट्टी आणि बटनपट्टी जोडून घ्यायची। तर त्या पद्धतीने चेक करून घेतलं। त्याच्यानंतर 3 इंचाची पट्टी घेतली, खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून ब्लाऊजच्या वरच्या बाजूनी 1/2 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची। त्याच्यावरती पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची। खालचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे। पुन्हा मग कडेने एक शिलाई टाकून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने शिलाई टाकून घेतली। नंतर मग आपल्याला जी काही काजाची पट्टी आपण तयार करत आहोत ती ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची। तर ती किती जास्त कमी
चेक करून आणि मग शिलाई टाकून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा भाग आपण लगेचच कट करून घ्यायचा। तर बघा ह्या पद्धतीने कट करून घेतला। त्याच्यानंतर मग बटन पट्टी जोडून घ्यायची आहे, ती सुद्धा सेमच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। तर 2-2.5 इंचाची पट्टी घेतली, तिच्यावरती डबल शिलाई टाकून दाब शिलाई टाकून घेतली, खालचा एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड केला आणि त्याच्यानंतर मग बघा ह्या पद्धतीने ती सुद्धा जोडून घेतली आणि तिच्यावरती लगेचच शिलाई करून घ्यायची आहे। तिचा सुद्धा एक्स्ट्राचा भाग कट करून दोघंही पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचे आणि अगदी एकसारखे चेक करून जो काही एखादा भाग कमी जास्त असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। दोघंही पार्ट सेम करून घेतले। त्याच्यानंतर मागच्या साईडला आपण जे काही कमरेच्या साईडला 2 टक्स देत असतो, दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडून घ्यायची आणि एक्स्ट्राचा भाग कट करून हा पार्ट सुद्धा मी रेडी करून घेतला। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर शोल्डर बरोबर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने ठेवून आणि गळ्याकडच्या बाजूला अगदी बरोबर येतील ही काळजी घ्यायची। मुंड्याकडील बाजूला कमी जास्त झाला तर तो आपण नंतर कट करू शकतो, परंतु गळ्याकडील भागाला आपल्याला कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही। त्याच्यासाठी मग गळ्याकडच्या बाजूला सेमच पकडायचं आहे। तर बघा गळ्याकडील बाजूला खूप अगदी कडेने पकडून घेतलं आणि दोघंही शोल्डर पट्ट्या इथं जोडून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर जी काही एखादी कमी जास्त असेल तर ती बरोबर सरळ रेषेत कट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या चेक करून घ्यायच्या आणि साधा ब्लाऊज असल्यामुळे मग बाह्यांना खालच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। पुढच्या बाजूला दोघंही बाजूंना खुणा करून दोघंही बाजूंच्या बाह्या ह्या पद्धतीने वेगवेगळ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला पाव इंचावरती 1 शिलाई टाकून घ्यायची। त्याच्यानंतर बाहीची उंची किती इंचाची आहे हे अंतर चेक करून आणि मग खालच्या बाजूला जी काही पट्टी आपण फोल्ड करत असतो ती फोल्ड करून तिच्यावरती कच्ची शिलाई टाकून घ्यायची। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि ती सुद्धा बाहीची उंची चेक करून आणि मगच आपल्याला खालची पट्टी फोल्ड करायची आहे। ह्या पद्धतीने दोघंही बाह्या रेडी करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मग आपल्याला ब्लाऊजला गळापट्टी किंवा मग पायपिंग करून घ्यायची आहे। तर मी तर पायपिंग करून घेतली। तर बाह्या जोडण्याआधी ह्या पद्धतीने चेक करून घ्यायच्या। एखादी बाही कमी जास्त झालेली असेल तर ती एका मापात कट करायची आणि मध्य सेंटरवरती खूण करून घ्यायची। खालचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। बाहीचा मध्य सेंटर बरोबर काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बाह्या जोडायच्या आधी आपल्याला दोघंही साईडचे जे काही पार्ट आहेत ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचे, जेणेकरून मुंड्यामधील जे काही भाग आहे तो खालीवरती अजिबात होणार नाही आणि अगदी एक सरळ रेषेत येतील। तर बघा ह्या पद्धतीने चेक करून घेतलं आणि एका साईडला मुंड्यामध्ये जो काही पाव इंच किंवा 3 लाईन इतका अंतर एक्स्ट्रा आहे ते आपल्याला 2-2.5 इंच किंवा 2.25 इंचापर्यंत कट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने कट केल्यामुळे काख्यामध्ये घोळ वगैरे होत नाही किंवा काखेतील भाग हे खालीवरती होत नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचा पार्ट सुद्धा सेमच पद्धतीने चेक करून आणि तो सुद्धा मी ह्या पद्धतीने कट करून घेत आहे। दोघंही बाजूंचे पार्ट कट करून हे पार्ट रेडी करून घेतले आणि चेक सुद्धा करून घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बाह्या तुम्ही एका साईडकडून जोडून घेतल्या तरीही चालेल किंवा मग बाही तिरकी होऊ नये याच्यासाठी मग मध्य सेंटरवरती आपण जिथं खूण करून घेतलेली आहे ते शोल्डरच्या जॉईंटवरती ठेवून आणि तिथून बाही जोडून घेतली तर खूपच छान। नंतर त्याच्यावरती सुद्धा मी डबल शिलाई करून घेतली आणि खूप छान अशा पद्धतीने बाही जोडून झाली। नंतर मग मी बाही चेक करून घेतली। त्याच्यानंतर फिटिंग करण्याआधी ह्या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं। जर एखादा भाग कमी जास्त झालेला असेल तर मुंड्यामध्ये पुन्हा मग तिथं आपल्याला शिलाई करून घ्यायची असते। तर बघा सर्वात आधी ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथं 1-2 शिलाई इथं टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार तर ती मापं टाकायची असतात। प्रत्येक साईजला आपल्याला ह्याच पद्धतीने 1-2 शिलाई टाकून आणि ब्लाऊजचा कमरेचा चौथा भाग, दंड घेर, छाती घेर किंवा मग मुंडा घेर मोजून आणि मग फिटिंग करायची असते। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने चेक करून घेतलं तर एक भाग थोडा एक्स्ट्रा असल्यामुळे तिथं मग मुंड्यामध्ये
मी शिलाई करून घेतली आणि मग मी हा पार्ट जोडून घेतला। तर बघा इथं सुद्धा 1-2 शिलाई टाकून घेतली आणि मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची। तर फिटिंगची मापं टाकून झाल्यानंतर आपल्याला पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे, जेणेकरून अंतर हे तिरकं होणार नाही। तर ब्लाऊजवरून मी मुंडा हा दंडघेर मोजून घेतला आणि दोघंही बाजूंच्या बाह्यांना खुणा करून घेतल्या। त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग मोजून उरलेला भाग मोजून घेतला आणि त्याचा चौथा भाग इथं टाकून घेतला। त्याच्यानंतर मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे। तर जो कोणता साईजचा ब्लाऊज असेल त्या प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला आपल्याला याच पद्धतीने मुंडा घेर मोजून आणि मग आपल्याला फिटिंग करायची आहे। तर 8 इंच आहे। तर बघा ह्या पद्धतीने सरळ रेष ओढून आणि मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने सरळ रेष जर ओढून घेतली तर खूप सरळ रेषेत आपली शिलाई होते, अगदी तिरकी-तारकी अजिबातच होत नाही। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्याजवळ मी पाव इंचावरती शिलाई करून घेतली। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने मुंडा घेर मोजून घेतला आणि तिथं सुद्धा सरळ रेष ओढून आणि मग फिटिंग करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, हा आहे 40 इंच साईजचा साधा कटोरी ब्लाऊज। तो अगदी कमी वेळेत आणि खूप छान सोप्या भाषेत मी समजावून सांगितलेला आहे। ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण पायपिंग करायची असेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।